पाणी भरल्यानंतर बांधकामांचा वेग वाढला. हो, वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. आणि त्या साईडनी काम जे राहिलं की हे जो बांधकामांना परवानग्या दिल्या गेल्या आहेत, परंतु त्यांचं सांडपाणी नियोजनाची व्यवस्था जी आहे त्या सर्व नदीला जाते. आणि तिथून नवीन जर रस्ता जे डीपी मध्ये टाकलेली आहे, जे फॉरेस्ट स्कीम सारखी मोठी ही झाली, पसार झाले, वसले डबल कार आहे, या सगळ्यांकडून येणारं सांडपाणी पाणी आज रस्त्यावर अडकून राहिलेले आहे. खूप प्रयत्न केले, निधी मिळाला नाही किंवा ते पूर्णत्वात जात नाही, असं ह्या मधल्या काळामध्ये शिवनामध्ये झालं. पण ते पूर्ण झालं. फिल्ट्रेशन प्लांट त्यांचे असून सुद्धा ते त्याची व्यवस्था करता येत नाही, कारण जायलाच जागा नाही. तर अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ती अधुरी काम आहे, ही थोडीशी झाली काम. म्हणजे त्या याच्यात बांधकामाचा वेग वाढला, परंतु बाकीची जी काही नागरी सुविधा आणि व्यवस्था जी आहे ती थोडी कमतरता आहे.